आज आपण कंबाईंड ग्रुप बी प्रिलिम्स 2023चे जॉग्राफीचे 10 क्वेश्चन ॲनालिसिस करणार आहे. तर पहिला प्रश्न आहे, भारतात धवल क्रांतीला सुरुवात ... सालापासून करण्यात आली. त्याचं उत्तर आहे 1971. देशात 1971 या वर्षापासून दुधाचा महापूर या योजनेस सुरुवात झाली. या योजनेचे जनक आहेत राष्ट्रीय दूध विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. वर्गीस कुरियन. कृषी व अनुषंगिक क्षेत्रातील उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून भारतात व महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्रांती घडवून आणलेल्या आहेत. पहिली आहे हरित क्रांती. ही अन्नधान्य पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी होती. नील क्रांती मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी. पीत क्रांती गळीत पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी. श्वेत क्रांती रेशीम उत्पादन वाढवण्यासाठी. ऑपरेशन फ्लड दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी. चंदेरी क्रांती कोळंबी संवर्धनासाठी. गुलाबी क्रांती झिंगे उत्पादन वाढवण्यासाठी. इंद्रधनुष्य क्रांती डॉ. स्वामीनाथन यांनी शेती विकासासाठी सुचवलेल्या 7 सुधारणांना एकत्रित इंद्रधनुष्य क्रांती म्हटले जाते. एव्हरग्रीन क्रांती दुसरी हरित क्रांती घडवून आणून देशाचे अन्नधान्य उत्पादन दुपटीने वाढवणे. सुवर्ण क्रांती फळे सफरचंद व मधुमक्षिका पालनासाठी. करडी क्रांती खते उत्पादन संदर्भात. लाल क्रांती टोमॅटो उत्पादन वाढवणे. रुपेरी क्रांती अंडी उत्पादन वाढवणे. सुवर्ण तंतुक्रांती ताग. गोल क्रांती बटाटा आणि तंतुक्रांती कापूस. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो. उत्तर आहे बेसॉल्ट दगड. आपण इथे महाराष्ट्र पठार म्हणजेच दख्खनचे पठाराविषयी माहिती बघूया. भारतातील प्राकृतिक विभागांपैकी एक असणाऱ्या द्विप्रकल्पीय पठाराचा भाग म्हणजे दख्खनचे पठार व त्यातच एक उपविभाग म्हणजे महाराष्ट्र पठार होय. हे महाराष्ट्राचे पठार महाराष्ट्राच्या भूमीपैकी 90% भूभाग व्यापलेला आहे. हे पठार बेसॉल्ट खडकांनी तयार झाले असून काळ्या कसदार रेगूर मृदेचे हे पठार आहे. वायवीत झालेल्या भेगीय उद्रेकामुळे लावारस बाहेर पडून सर्व प्रदेशावर पसरल्यामुळे बेसॉल्ट दगड तयार झाला आणि या बेसॉल्ट खडकाचा वापर रस्ते व घरे बांधकामासाठी केला जातो. पुढचा प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा. राज्य लोकसंख्या घनता. हरियाणा या राज्याची घनता आहे 573. हिमाचल प्रदेशचे आहे 123. झारखंडचे आहे 414. बिहारचे आहे 1106. इथे भारताची घनता आहे 2001ला 325 आणि 2011ला 382. त्याचबरोबर महाराष्ट्राची घनता 2011ला 365 आणि 2001ला 315. पुढचा प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा. शिखर ठिकाण आणि उंचाई ती मीटरमध्ये दिलेली आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन 1. मांगीतुंगीची उंची आहे 1100 मीटर. त्र्यंबकेश्वर 1304 मीटर. सप्तशृंगी 1416. साल्हेर 1567. सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च शिखर कळसुबाई हे आहे आणि त्याची उंची 1646 मीटर आहे. 2 नंबरला आहे साल्हेर, त्याची उंची आहे 1567. 3 नंबर महाबळेश्वर 1438. 4 नंबर तारामती, उंची आहे 1431. 5 नंबर हरिश्चंद्र, उंची आहे 1424. 6 नंबर सप्तशृंगी, उंची आहे 1416 आणि 7 नंबर तोरणा, उंची आहे 1404 आणि याची ट्रिक आहे कसा म्हातारा हसतो. पुढचा प्रश्न, रो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली? उत्तर आहे 3. कोकण रेल्वे मार्ग. कोकण रेल्वे मुंबई ते मंगलोर या मार्गाने धावणारी कोकण रेल्वेची लांबी आहे 843 किलोमीटर आणि महाराष्ट्रात कोकण रेल्वेची लांबी आहे 382 किलोमीटर. या रेल्वे मार्गावर एकूण 68 रेल्वे स्टेशन्स असून त्यांपैकी महाराष्ट्रात 34 आहेत. मोठे पूल 126 आहेत. लहान पूल 1359 आहेत. एकूण बोगद्यांची संख्या 73 असून लांबी 37 किलोमीटर आहे. कोकण रेल्वे मार्गावर सर्वात लांब बोगदा कुर्बुड्डे
या रत्नागिरी जवळील बोगद्याची लांबी 6.5 किलोमीटर आहे आणि तो आशियातील सर्वात मोठा बोगदा आहे. पुढचा प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा. राज्य पर्यटन स्थळ. उत्तर आहे 2. राज्य जम्मू काश्मीर. पर्यटन स्थळ अवंतीपूर अलची गुंफा. हिमाचल प्रदेश त्रिलोकनाथ नैनादेवी. पंजाब तरन तारण बाबा बकाला. हरियाणा अंबाला भडकल सरोवर. पुढचा प्रश्न चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलांचे किती प्रमुख प्रकार आहेत? तर चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलांचे प्रमुख 6 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे उष्णकटिबंधीय सदाहरित वने. 2 नंबरचा उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने. 3 उपोष्णकटिबंधीय सदाहरित वने. 4 उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी आणि शुष्क पानझडी वने. 4 मध्येच आणि 2 आहेत. एक पहिला उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने आणि दुसरा उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने. 5वा आहे काटेरी वने आणि लास्टचा 6वा आहे किनारपट्टीवरील खारफुटीची किनारपट्टी वने. पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत सलग 3 वेळा स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे? उत्तर आहे 1 इंदोर. हा प्रश्न करंटशी संबंधित आहे. तर आपण करंटशी संबंधित 2024-25चा अहवाल बघूया. स्वच्छ सर्वेक्षण 2024-25चा अहवाल आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 17 जुलै 2025 रोजी विजेत्यांना स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 पुरस्कार प्रदान करण्यात आले. आवृत्ती 9वी होती. सुरुवात आहे ती 2016ला झालेली आहे. मंत्रालय आहे गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय. अंमलबजावणी आहे ती भारतीय गुणवत्ता परिषद. यावर्षी प्रथमच सुपर स्वच्छ लीग श्रेणी निर्माण करण्यात आली. पहिल्यांदाच शहरांचे लोकसंख्येच्या आधारावर 5 श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आले. एकूण 78 पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. सुपर स्वच्छ लीग श्रेणी देशात प्रथम क्रमांक इंदोर. 2 नंबर नोएडा. 3 नवी दिल्ली. 4 विटा. 5 पाचगणी. स्वच्छ शहर श्रेणी सर्वात स्वच्छ शहर अहमदाबाद. 2 नंबर मीरा भाईंदर. 3 देवास. 4 पणजी. 5 बिल्ला. महाकुंभात कचरा व्यवस्थापनासाठी उत्तर प्रदेश सहकार आणि प्रयागराज महानगरपालिकेला विशेष पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्तम गंगा शहर प्रयागराज. सर्वोत्तम सफाई मित्र सुरक्षित शहर विशाखापट्टणम. सर्वोत्कृष्ट कॅन्टोन्मेंट बोर्ड सिकंदराबाद कॅन्टोन्मेंट. पुढचा प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा. औष्णिक वीज केंद्र आणि जिल्हा. परंतु हा प्रश्न आहे तो आयोगाने रद्द केला आहे. आपण महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्र आणि जिल्हा बघूया. चोला हे औष्णिक वीज केंद्र ठाणे जिल्ह्यात आहे. एकलहरे नाशिकमध्ये आहे. फेकरी भुसावळमध्ये आहे. परळी बीड. पारस अकोला. कोराडी नागपूर. खापरखेडा नागपूर. चंद्रपूर बल्लारपूर चंद्रपूर. तुर्भे मुंबई उपनगर आणि डहाणू आहे ते पालघरमध्ये आहे. त्याचबरोबर अणुविद्युत केंद्र आहे तारापूर हे पालघरमध्ये आहे. नॅचरल गॅस विद्युत केंद्र 2 आहेत. पहिलं उरण रायगडमध्ये आहे आणि दुसरं दाभोळ आहे ते रत्नागिरीमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे रायलसीमा पठाराचे स्थान ... येथे आहे. तर त्याचं उत्तर आहे 4 कर्नाटक पठाराच्या पूर्वेला. कर्नाटक पठार महाराष्ट्र पठाराच्या दक्षिणेला विस्तारलेले पठार हे कर्नाटक पठार आहे. सरासरी उंची आहे ती 400 ते 600 मीटर आहे. कर्नाटक पठार हे कर्नाटक मैदान म्हणूनही ओळखले जाते. हे पठार अतिप्राचीन अशा अग्निजन्य व रूपांतरित खडकाने बनलेले आहे आणि सर्वोच्च शिखर आहे बाबा बुदान पर्वतावरील मुलानगिरी. 1923 मीटर उंची आहे. आता महाराष्ट्र पठार बघूया. महाराष्ट्र पठार आहे ते सह्याद्री पर्वतरांगेच्या पूर्वेकडे बेसॉल्ट खडकाने तयार झालेले आहे. भेगी उद्रेकामुळे लाव्हारस बाहेर पडून सर्व प्रदेशावर पसरल्याने हे पठार तयार झालेले आहे आणि काळ्या कसदार रेगूर मृदेचे हे पठार आहे.
तेलंगणा पठार आहे ते कर्नाटक पठाराच्या पूर्व व ईशान्येला विस्तारलेले आहे. अतिप्राचीन अग्निजन्य अशा अच्छिद्र खडकापासून बनलेले आहे आणि ग्रॅनाइट व अग्निजन्य खडकापासून तयार झालेले आहे. आणि या तेलंगणा पठारावर इतर पठारांच्या तुलनेत तलावांच्या संख्या अधिक आहेत. तर हे जॉग्राफीचे 2023 प्रिलिम्सचे 10 प्रश्न ॲनालिसिस करून झालेले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.